रोहित हा श्रीमंत वडिलांचा मुलगा होता, पण जेव्हा त्याने एका गरीब खेड्यातील मुलीशी लग्न केले तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला मालमत्तेतून आणि प्रॉपर्टीमधून बेदखल केलं आणि मग तो गावात राहायला आला, जिथे पती पत्नी दोघेही मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करू लागले. आणि 1 वर्षानंतर देवाने त्यांना मुलगा दिला. मुलगा मोठा झाला आणि शाळेत जाऊ लागला आणि अनेकदा घरी उशिरा आल्यावर तो म्हणायचा की मी मित्राच्या घरी गेलो होतो. एके दिवशी रोहितचा मुलगा रात्रीपर्यंत घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू केला असता तो आजोबांच्या घरी असल्याचे समजले. त्यामुळे 10 वर्षानंतर रोहित जेव्हा त्याच्या वडिलांच्या घरी गेला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळे ओले झाले, कारण रोहितचा दर्जा त्याच्या सर्व मित्रांमध्ये सर्वात जास्त होता. आताही तो गावातल्या आपल्या भटक्या मित्रांसोबत बसून पत्ते खेळत होता. त्यांनी रोहितजवळ यासाठी मैत्री केली होती कारण त्यांना माहीत होतं की रोहित श्रीमंत बापाचा मुलगा आहे. तो कधीच आपल्या आजोबांना भेटायला गावी येतो. रोहित शहरात राहत असला तरी तो जेव्हा कधी गावी यायचा तेव्हा तो भरपूर पैसे खर्च करत असे आणि त्याच्या भोळेपणामुळे त्याचे मित्र त्याला खूप लुटायचे. कधी कधी ते कॅरमचा खेळ खेळून त्याला पराभूत करत असायचे, तर कधी पत्ते खेळून. आताही तो ढाब्याच्या बाहेर बसून समोर ठेवलेल्या पत्त्यांवर पैसे लावून तो खेळ खेळतच होता. समोर पैसे ठेवले होते आणि चहाचे कपडेही पडले होते. रोहितच्या मित्रांनी एकमेकांना इशारा करत अप्रामाणिकपणे आपल्या खिशातून पत्ते काढून त्याच्या समोर फेकून आपला विजय घोषित केला. हे पाहून रोहितला वाईट वाटले. तो म्हणाला, आज माझे नशीबच खराब आहे. मी 3ऱ्यांदा हरलो आहे. त्याने खिशातून उरलेले पैसे काढले आणि पुन्हा पैसे लावायला सांगितले. पण यावेळी त्याच्या मित्राने रोहितच्या नजरेपासून लपून फसवून सुरू केलेली. तेव्हा एका मुलीने खिशातून पत्ते काढणाऱ्या रोहितच्या मित्राचा हात पकडला. तेव्हा सर्वजण त्या मुलीकडे आश्चर्याने पाहू लागले. ती मुलगी खूप सुंदर होती. ती रोहितला म्हणाली की तुझे हे मित्र नसून तुझे शत्रू आहेत. कधीपासून तुला फसवून शिकत आहेत. त्यांनी त्यांचे महत्वाचे पत्ते खिशात ठेवले आहेत. हे ऐकून रोहितला त्यांच्या मित्राचा राग येऊ लागला. त्याचे मित्र म्हणाले, आमच्यात येणारी तू कोण आहेस? ती मुलगी म्हणाली की तुम्ही लोक बेईमान आहात. एखाद्या सभ्य माणसाची बेईमानी करून त्याचे पैसे लुबाडताना तुम्हाला लाज वाटत नाही का? उठा इथून आणि निघून जा, नाहीतर मी गावच्या सरपंचांना सांगेन. हे ऐकताच ती मुलगी लगेच तिथून निघून गेली. आणि ती मुलगी रोहितला म्हणाली, चांगला तरुण मुलगा आहेस. देवाने तुला अक्कल दिली नाही का? तुला डोळ्यांचा वापर करता येतो की नाही? कधीपासून आपल्या मित्रांकडून मूर्ख बनत आहेस? एवढं बोलून ती मुलगी तेथून निघून गेली. परंतु जाता जाता रोहितच्या डोळ्यातील झोप उडून निघून गेली होती. रोहितला ती मुलगी आवडू लागली होती. ती गावातील एका शेतकऱ्याची मुलगी होती. गावात असलेल्या एका छोट्या स्कूलमध्ये ती मुलांना शिकवत होती. रोज शाळा सुटल्यावर ती तिच्या घरी जायची तेव्हा ती या ढाब्यावरूनच जात असायची. तिची नजर त्याच्या मित्रांवर पडायची. गेल्या 3 दिवसांपासून हेच चालू होतं की ते रोहितला बेईमानपणे पराभूत करायचे आणि त्याच्याकडून पैसे लुटायचे. रोहित दुसऱ्या दिवशी शहरात आला, पण आता तो सतत त्याच मुलीचा विचार करत होता. काही दिवसांनी तो पुन्हा गावी गेला तेव्हा त्याला ती मुलगी गावातील शाळेतून बाहेर पडताना दिसली. रोहित लगेच तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, तू शाळेत शिकवतेस? ती म्हणाली, हो, मी लहान मुलांना शिकवते. भले रोहित श्रीमंत बापाचा मुलगा होता आणि वडिलांनी त्याला मोठ्या प्रेमाने वाढवले होते, पण ते स्वतः अशिक्षित होते आणि आपल्या मुलाला सुद्धा शिकवले नाही. ती मुलगी 12वी पास होती आणि कमीच पगारावरती गावामध्ये असलेल्या स्कूलमध्ये लहान मुलांना शिकवत होती. त्या दिवसापासून रोहित फक्त त्या मुलीजवळच बोलत होता. तिचं नाव काजल होतं. काजल. तो तिच्या घराबद्दल विचारू लागला. तिचे वडील इतरांच्या जमिनी नांगरायचे तेव्हा त्यांना वर्षभराचे तांदूळ फुकट मिळायचे आणि त्यांची मुलगी म्हणजे तो काजल जो काही पगार आणायची त्यात ते वडील आणि मुलगी चांगले जगत होते. ज्यावेळी काजलच्या आईचा मृत्यू झाला होता तेव्हा ती फक्त 7-8 वर्षांची होती. तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही.
अशीच रोहितची काजल जवळ मैत्री झाली आणि जेव्हाही तो गावी यायचा तेव्हा काजल जवळ खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायचा. ते कधी कधी शेतामध्ये तर कधी गावातील बागेमध्ये एकमेकांना भेटत होते. कधी ह्या दोघांची मैत्री प्रेमात बदलली त्यांना सुद्धा कळालं नाही. परंतु एकदा जेव्हा रोहित गावी आला होता तेव्हा त्याला काजल तिथे दिसली नाही. तिथे ते दोघं भेटत असायचे आणि जेव्हा गावातील लोकांना विचारलं तेव्हा त्याला कळलं की काजलच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून त्याला खूप दुःख झालं. तो काजलला भेटण्यासाठी जेव्हा तिच्या घरी पोहोचला तेव्हा तिथे खूप जोरात भांडणं चालू होते. तो जेव्हा घराच्या आतमध्ये गेला तेव्हा तिथे काजल जोरजोरात रडत होती. तिच्या वडिलांचा मृतदेह अंगणातच पडला होता आणि तिचे काका आणि आत्या बोलत होते की हे घर तुझ्या बापाचं नाही तर आजोबांचं आहे आणि आता हे घर विकून आम्ही लोक आमचा हिस्सा घेऊ आणि तू या घरातून बाहेर निघून जा. काजल म्हणाली, मी कुठे जाऊ? मी हे घर सोडून जाऊ शकत नाही. मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की आजोबांनी हे घर बाबांना दिलं होतं आणि त्यांची बाकीची प्रॉपर्टी त्यांनी आधीच तुम्हा लोकांमध्ये वाटली आहे. परंतु कोणीही काही ऐकायला तयार होत नव्हतं कारण की कागदोपत्रानुसार ते घर आजोबांच्याच नावावरती होतं. अजून तिच्या वडिलांचे अंतिम संस्कार सुद्धा झाले नव्हते. तर तिच्या नातेवाईकांनी काजलला धक्के मारणं सुरू केलं. रोहितने बघितलं तेव्हा तो पुढे येऊन तिच्या काकांसोबत भांडू लागला. तो म्हणाला, तुम्हाला लाज नाही वाटत का आपल्या पुतणीवर असे अत्याचार करताना? ते रोहितला म्हणाले, तू आमच्या प्रकरणात पडू नकोस. तुला या मुलीबद्दल जास्त सहानुभूती असेल तर तिच्याशी लग्न कर, तिला सोबत घेऊन जा. काजल तसेही रोहितला आवडतच होती आणि आता ती असहाय्य झाली होती. अशा वेळी तो तिला सोडू शकत नव्हता म्हणून त्याने काजलशी लग्न केले. मात्र त्यांनी आजोबांना सांगण्याऐवजी थेट काजलला शहरात आणले. जसं त्याने काजलला सोबत त्याच्या बंगल्यात प्रवेश केला तेव्हा त्याचे आईवडील दोघेही हॉलमध्ये जेवत होते. त्यांनी जेव्हा रोहित सोबत एक मुलगी पाहिली तेव्हा ते विचारू लागले की ती कोण आहे. रोहितने सांगितले की ती आपल्या गावातील मुलगी आहे आणि तिच्यासोबत तिच्या परिवारातील लोक खूप अत्याचार करत होते. तिच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले आहे आणि हिला तिच्या घरातून धक्के मारून बाहेर काढली आहे म्हणून मी हिच्याजवळ लग्न केले आहे. हे ऐकताच रोहितचे वडील जेवण सोडून रागात आपल्या मुलाजवळ येऊन उभे राहिले आणि त्याची कॉलर पकडून त्याला 2-4 थप्पड मारल्या आणि म्हणाले की तू कोण आहेस एवढा मोठा निर्णय घेणारा? तुझ्या या मुलीजवळ असं काय संबंध आहे की तू तिला वाचविण्यासाठी लग्न करून इकडे घेऊन आला आहेस? मी तुझं लग्न माझ्या श्रीमंत मित्राच्या मुलीजवळ ठरवलं आहे. रोहित म्हणाला, बाबा मला ही मुलगी पसंत होती आणि आता तर हिच्यावरती संकट सुद्धा आले होते. मी अशा वेळी तिला एकटीला नाही सोडू शकत. खूप सेवा करेल ही तुम्हा लोकांची आणि कुठल्याही गोष्टीची तक्रार सुद्धा करण्याची वेळ येऊ देणार नाही. परंतु तुम्ही लोक हिला माझी बायको आणि तुमची सून म्हणून स्वीकारा. परंतु रोहितचे बाबा म्हणाले की तू आत्ताच्या आत्ता ह्या मुलीला घटस्फोट दे नाहीतर मी तुला माझ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करेल. हे ऐकताच काजल रडायला लागली आणि रोहितला म्हणाली की तू मला सोड आणि आपल्या आईबाबांचे म्हणणे ऐक. हे माझे आयुष्य असंच कुठेतरी निघून जाईल. पण रोहित म्हणाला की मी तुला कधीही असहाय्य सोडू शकत नाही. तो आपल्या वडिलांना म्हणाला की मी माझ्या बायकोला घेऊन इथून जात आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला प्रॉपर्टीमधून बेदखल करू शकता. परंतु मी अशा कठीण काळात काजलला सोडू शकत नाही. त्याची आई मागे उभी राहून रागाने भरलेल्या नजरेने आपल्या गावावरून आलेल्या सुनेला बघत होती. ती हाच विचार करत होती की नवरा सगळे निपटून घेईल. मुलाला जर थोडं बोललं ऐकवलं तर तो स्वतः त्या मुलीला घटस्फोट देईल. शेवटी हा रोहितचा फोर खेळ होता. तो स्वतः 19-20 वर्षांचा होता. ह्या प्रेमाच्या चक्करमध्ये आपल्या बायकोची आणि स्वतःची जबाबदारी उचलू शकेल. प्रॉपर्टीमधून बेदखल करण्याची धमकी ऐकून तरी रोहित तिला नक्कीच सोडून द्यायला पाहिजे. परंतु जेव्हा रोहितचं बोलणं रोहितच्या आईने ऐकलं तेव्हा ती उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशनच बदलले होते. ती आपल्या मुलाजवळ आली आणि म्हणाली, तू शुद्धीत तर आहेस ना? तुझे बाबा तुला त्यांच्या करोडोंच्या संपत्तीमधून बेदखल करण्याची गोष्ट बोलत आहे. पण तू म्हणत आहेस की तुला ह्या सगळ्याच्या बदल्यात ही मुलगी पाहिजे. शुद्धीत राहून निर्णय घे. पोट प्रेमाने नाही भरत, त्यासाठी पैशांची गरज लागते. सोडून दे ह्या मुलीला आणि चल माझ्यासोबत रूममध्ये. मी तुझ्या बाबांना स्वतः समजावेल. रोहितचे बाबा सुद्धा निश्चिंत होऊन उभे होते. मनातल्या मनात हाच प्रयत्न करत होते
की त्याच्या आईने ऐकून तरी त्यांचा मुलगा त्या मुलीला सोडून देईल. त्याची काय इज्जत राहिली सोशल सर्कलमध्ये जेव्हा लोक त्यांना त्यांच्या सुनेबद्दल विचारतील, खास करून त्यांचा तो मित्र ज्याला त्यांनी वचन दिले होते की त्याच्या मुलीला ते आपल्या घरची सून बनवतील. ही मुलगी तर कुठल्याही पद्धतीने त्यांच्या स्टेटसची नव्हती. हां, परंतु सुंदर तर खूप होती. देवाने तिला सुंदरतेच्या बाबतीत खूप श्रीमंत बनवली होती. पण तरीही ती होती तर गावच्याच एका गरीब शेतकऱ्याची मुलगी, जी खाली हात त्यांच्या दरवाजापर्यंत आली होती. रोहितने आपला निर्णय दिला की अजिबात नाही, मी इथून निघतो आहे. तुम्ही माझ्या बायकोला काजलला स्वीकारले नाही तर मला ह्या संपत्तीकडे बघायलाही आवडणार नाही, असं म्हणत तो बायकोचा हात धरून घर सोडू लागला. वडील दगडाचे हृदय घेऊन उभे होते. आईचे हृदय वितळू लागले आणि तिने नवऱ्याचा हात पकडून त्याला म्हणू लागली की थांबवा आपल्या मुलाला. अहो, तरुण मुलगा आहे, आपला लाडका मुलगा आहे, तुम्ही का नाही त्याला थांबवत? परंतु रोहितच्या बाबांनी सुद्धा हात उचलून आपल्या बायकोला गप्प राहायला सांगितले आणि म्हणाली, 2 दिवस बाहेरची धूळ खाईल तेव्हा प्रेमाची नशा नाहीशी होईल. तो उलट्या पावलांनी या घराकडे परत येईल. त्याच्या हातात लाखो रुपये असल्याशिवाय त्याचा दिवस जात नाही, हे तुला माहीत आहे. अरे, तो आठवड्यात लाखो रुपये खर्च करतो. जेव्हा त्याला अडचणीचा सामना करावा लागेल तेव्हा त्याला त्याच्या वडिलांचे आणि वडिलांच्या मालमत्तेचे महत्त्व कळेल. रोहित त्यावेळी भावनिक होऊन काजलचा हात धरून घरातून निघून गेला होता. पण काजल वाटेतच त्याचा हात सोडून थांबली. रोहितने वळून तिला पाहिल्यावर काजल रडू लागली. नाही, तू चुकीचं करत आहेस. तुझ्या आईबाबांकडे परत जा. माझ्यासाठी इतका मोठा त्याग करू नकोस. अरे, माझ्या जवळच्या लोकांनी मला नाकारले, मला सोडून दिले आणि तू माझ्यासाठी इतकं का करतोयस? हे ऐकून रोहितने तिच्या खांद्यावरती हात ठेवला आणि म्हणाला, खबरदार, जर तू स्वतःला एकटी समजलीस तर मी तुझा नवरा आहे. मी तुला पहिल्यांदा पाहिल्यापासून तुझ्यावर प्रेम करत आहे. हा अपघात तुझ्यासोबत झाला नसता तरीही मी तुझ्याशी लग्नाबद्दल बोलायला आलोच असतो. पण मला नव्हतं माहीत की असं काहीतरी होईल. पण ठीक आहे, आता जे होईल ते पुढे बघू. आता फक्त मला तुझी सोबत पाहिजे. देवासाठी तू आता मला तुझ्यापासून दूर करू नकोस. मी सगळं काही सहन करेल. तसं पण तू माझ्यासोबत असशील तर मला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही. काजलने जेव्हा रोहितचे हे शब्द ऐकले तेव्हा ती शांतच झाली. तेथून दोघेही गावी परतले. रोहितला आजोबांची आठवण झाली. त्याचे आजोबा त्याच्यासाठी जीवाचे रान करायचे. त्यांना भेटण्यासाठीच तर तो गावी येत असे. त्याने विचार केला की आपण जाऊन आपल्या आजोबांनाही सांगावे, कदाचित ते त्यांच्या प्रेमाला स्वीकारतील. अखेर आजोबाही या गावातच राहत होते आणि ते खूप दयाळू माणूस होते. तो काजल सोबत आजोबांच्या घरी पोहोचला आणि आजोबांनी त्याला काजल सोबत पाहिले. कदाचित तोपर्यंत रोहितच्या वडिलांनी आपल्या वडिलांना रोहितने लग्न केल्याची माहिती दिली असावी. त्यांनी रोहितला घराच्या दरवाजावरच बघितलं तेव्हा त्यांच्या डोक्यावर आठड्या पडल्या. रोहित हसला आणि घरात गेला. तो आजोबांना सांगू लागला की मी काजलशी लग्न केलं आहे. आजोबांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पुढच्या क्षणी त्या मुलीकडे एक कटाक्ष टाकला आणि तिच्या दिशेने चालत आले. काजलला वाटले की ही गावातील वडीलधारी आहेत, हे तिला स्वीकारतील. पण पुढच्या क्षणी आजोबांनी हद्दच पार केली. तिच्या केसांना पकडून ते म्हणाले, ए नीच बाई, तू माझ्या नातवाला तुझ्या जाळ्यात अडकवले आहेस. तुझ्यासारख्या खेड्यातील मुली माझ्या नातवाला आपले सौंदर्य दाखवून आपल्या जाळ्यात अडकवतील हे मला माहीत असते तर मी माझ्या नातवाला ह्या गावात बोलवले नसते. तुझ्यासारख्या नीच बायकांना मी ओळखतो. कितीतरी लोकांना तुम्ही असं फसवलं असेल. तुझ्या बापापासून आजोबापर्यंत हेच काम तुम्ही करत आला असाल. याच्यापेक्षा जास्त रोहितचे आजोबा पुढे काहीच बोलतील त्याआधीच रोहितने लगेच काजलला त्यांच्यापासून वेगळं केलं. त्यावेळेस तर तो पूर्ण तुटून गेला होता. वडिलांपेक्षा जास्त त्याला आपल्या आजोबांवरती प्रेम होतं. त्याला विश्वास होत नव्हता की त्याचे आजोबा असे शब्द बोलतील. रोहित आजोबांना म्हणाला, खबरदार, जर तुम्ही माझ्या बायकोच्या चारित्र्याबद्दल एकही शब्द बोललात तर. प्रेमाची कबुली मी हिला दिली होती, तिने नाही. माहीत नाही तुम्हा लोकांना काय वाटतं की मुलांना नेहमीच मुली फसवतात. हे आमचे सुद्धा काही दुधाचे दात नाहीत किंवा आम्ही आईचा पदर पकडून चालत नाही. आमच्या 7 छातीत सुद्धा हृदय असते आणि
आपण आपले प्रेम कोणाकडे तरी व्यक्त करू शकतो, त्याच्यावर प्रेम करू शकतो, असे बोलून तो काजलला घेऊन तेथून निघून गेला. काजलचे घर विकले गेले होते, पण रोहितकडे जे पैसे होते त्या पैशातून त्याने गावी एक घर खरेदी केले. कुठे तो बेडवर मखमली अंथरुणावर झोपणारा आणि कुठे ही जुनी झोपडी, त्यात पत्र्याशिवाय काहीच नव्हते. तो इथे झोपला तरी कसा, पण असं असलं तरी त्याला हे सगळं करायचंच होतं. काजल स्वतःला कमी दर्जाची समजू लागली. तिला लाज वाटली की तिच्यामुळे रोहित इतका अडचणीत आला आहे. पण रोहितने तिला प्रोत्साहन दिल्यानंतर तीही आनंदित झाली. या गावात मी सर्व प्रकारची मेहनत करीन असे रोहित बोलू लागला. या गावात माझे मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोलेन आणि मला नक्कीच काही मदत मिळेल. दुसऱ्या दिवशी रोहित त्याच्या मित्रांकडे गेला आणि त्यांच्याकडे मदत मागितली. तेव्हा सर्व मित्रांना समजले की रोहित आता कंगाल झाला आहे. गावातील त्या मुलीसाठी त्याने त्याची सर्व संपत्ती सोडली आहे. तेव्हा ते त्याचे पाठ थोपटू म्हणू लागले की तुझ्याकडे आता संपत्तीच नाही, मग आम्ही तुझे मित्र कसे राहू? जेव्हा तुझ्या हातात पैसा होता तेव्हा आम्ही तुझे मित्र होतो. आता तुझा रस्ता वेगळा आणि आमचा वेगळा. हळूहळू रोहितला जाणीव होऊ लागली होती की ह्या जगामध्ये फक्त आणि फक्त काजलच त्याची खरी सोबती आहे. रोहित शिकलेला नव्हता, त्यामुळे चांगली नोकरी करून तो आपले पोट भरू शकेल आणि हिशोब नीट ठेवू शकेल असे काही नव्हते. गावात काही जमीन होती. काजल म्हणाली की आपण दोघे त्या जमिनीवर मेहनत करूया. त्यावर रोहित म्हणाला की तू शेतामध्ये काम करायचेच नाही, मी आहे ना, मी तुझा सर्व खर्च उचलेन, माझे काम आहे. काजलला माहित होते की अगोदर त्याने अशी मेहनत कधीही केली नाही, परंतु असे असताना सुद्धा रोहितने हिंमत हरली नव्हती. पहिल्यांदा शेतात नांगर चालवताना त्याच्या हातावर फोड सुद्धा आले होते. जेव्हा तो घरी आला होता तेव्हा त्याच्या हातावरचे फुटलेले फोड आणि त्याच्या जखमा पाहून काजलच्या मनाला खूप दुःख होत होते. रोहित एवढी मेहनत फक्त आपल्यासाठीच करत आहे याची जाणीव तिला होत होती. तिने सर्वात अगोदर त्याच्या हातांचे चुंबन घेतले आणि मग मलमपट्टी केली. त्यानंतर काजल हळूहळू रोहितला शिकवू लागली. आता त्याला थोडंफार लिहिलेलं समजू लागलं होतं. त्याचबरोबर काजल आता स्कूलमध्ये शिकवायला जाऊ लागली आणि संध्याकाळी मुलांचे ट्युशनही घेऊ लागली. अशा प्रकारे त्यांचा घराचा खर्च आता चांगल्या प्रकारे चालत होता. रोहितच्या ज्या काही इच्छा होत्या त्या आता फक्त एक स्वप्न म्हणून राहिल्या होत्या. परंतु काजल बरोबरच्या प्रेमाने तो खुश होता. आता तर काजल प्रेग्नेंट सुद्धा झाली होती. लवकरात लवकर तिच्या हातात तिचे बाळ येणार होते. एक दिवस रोहित काजलला हसून म्हणाला, आई बाबा म्हणायचे की पैशाशिवाय माणूस कधीही खुश राहू शकत नाही आणि प्रेमाने काही पोट भरत नाही. पण समोर पहा, कालच्या दिवसाची कोरडी भाकरी शिल्लक आहे. आपल्या दोघांनाही माहीत आहे की भाकरी आपण पाण्यात टाकून खाऊ आणि आपल्या दोघांचेही पोट भरणार नाही. पण तू तुझ्या अस्तित्वात एक छोटासा जीव घेऊन मुलांना शिकवशील आणि शाळेत जाशील आणि मी सुद्धा जमिनीवर कष्ट करायला जाईल. पण असे असूनही आपण आनंदी आहोत, कारण आपले एकमेकांवरती प्रेम आहे. कोणीतरी आपल्यासाठी जगतोय असा आधार असतो. कोण म्हणतं प्रेमाने पोट भरत नसतं? प्रेम असलं तरी भूकही चांगली लागते. काही दिवसांनी देवाने त्यांना मुलगा दिला. काजलने शाळा सोडली होती. आता बहुतेक वेळ मुलाची काळजी घेण्यात आणि संध्याकाळी शिकवणी देण्यातच जाते. गावातील चौधरी यांनी रोहितची मेहनत पाहिल्यानंतर त्यांनी रोहितला शहरातील त्यांच्या दुकानात कामावर ठेवून सामान आणण्याचे काम दिले होते. त्याचा पगार सुद्धा वाढवला होता. म्हणून तो गाव सोडून आता शहरात आला होता. तिथे त्याने आपल्या मुलाचे अद्विकचे एका चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतले होते. आता शहरात आल्यानंतर काजलने पुन्हा एकदा आपल्या घरी मुलांची शिकवणी चालू केली होती. कारण तिला माहित होते की आपल्या नवऱ्याला आपण साथ द्यायला हवी, कारण आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करता करता घरामध्ये पैशाची कमतरता पडायला नको. अद्विक स्कूलला जाऊ लागला तेव्हा तो रोज रात्री झोपण्या अगोदर आपल्या आईबाबांना सांगायचा की स्कूलमध्ये त्याचा एक मित्र आहे ज्याचे नाव प्रांतिक आहे. आम्ही दोघे एकमेकांबरोबर आमचा टिफिन बॉक्स सुद्धा शेअर करतो आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतो. तो मला त्याच्या घरी सुद्धा बोलवत आहे. काय मी त्याच्या घरी जाऊ शकतो का? रोहितने स्पष्टपणे नकार देत त्याला सांगितले, तुला कुठेही जाण्याची गरज नाही. स्कूलमधून व्हॅनमध्ये बसून सरळ घरी येत जा. अजून तू छोटा आहेस,
तुला चांगले वाईट समजत नाही, परंतु एक दिवस रोहितचा मुलगा त्याच्या मित्राला आपल्या घरी घेऊन सुद्धा आला. तो सुद्धा अद्विक सारखा खूपच गोड गोंडस मुलगा होता. दोघांचे चेहरे सुद्धा मिळते जुळते होते. दोघांना कोणीही एकत्र पाहिलं तर असेच म्हणतील ते जुळे भाऊ आहे. काजलने त्या मुलाची खूपच चौकशी केली. मग तो मुलगा निघून गेला, परंतु जाताना त्याने अद्विकला सुद्धा आमच्या घरी पाठवा याची परमिशन घेऊन गेला. त्यानंतर नेहमीच अद्विक घरी उशिरा येऊ लागला. अद्विक घरी आल्यानंतर सांगायचा की मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. माझ्या मित्राचे खूप मोठे घर आहे, त्याच्यासोबत खेळत असतो. ते खूपच मोठे लोक आहेत, मला खूप साऱ्या गोष्टी खायला देतात. रोहितने जेव्हा एक दिवस ह्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याने आपल्या मुलाला ओरडा दिला आणि म्हणाला, आजपासून तू कोणाच्याही घरी जाणार नाहीस. मला नाही वाटत की तू कोणाच्याही घरी जाऊन काही खावे. रोहितला माहित नाही कोणत्या गोष्टींची भीती होती, परंतु एक दिवस नशिबाला काही वेगळेच मंजूर होते. खूप उशीर झाला होता. अद्विक अजूनपर्यंतही घरी आला नव्हता. जेव्हा रोहितला फोन करून काजलने ही गोष्ट सांगितली तेव्हा तो खूप परेशान झाला होता. तो पटकन स्कूलमध्ये गेला, परंतु स्कूलच्या गेटला कुलूप लावले होते. वॉचमॅन तिथे बसला होता. तो म्हणाला की तुमचा मुलगा तर त्याच्या मित्राच्या गाडीमध्ये बसून निघून गेला. तेव्हा रोहितने त्या वॉचमॅनकडे त्याच्या मित्राची विषयी चौकशी केली. तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण वॉचमॅनने सांगितलेले ते नाव रोहितला ओळखीचे वाटत होते. रोहित जेव्हा त्याच्या मित्राच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला, कारण ते घर तर त्याचेच होते जे कितीतरी वर्षांपूर्वी त्याने सोडले होते. घरात प्रवेश केल्यानंतर त्याने जे दृश्य पाहिले त्याने तर त्याचा श्वास थांबणारच होता, कारण आता समोर एक माणूस बसला होता. त्याच्या हातावर सलाईन लावली होती आणि तोही व्हीलचेअरवर बसला होता. पांढरे केस आणि अगदी कमजोर वाटत होता. अद्विक त्या माणसाच्या बाजूला बसून मोठ्या प्रेमाने त्याला कोणती तरी गोष्ट भरवत होता. तर त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याचा मित्र क्रांतिक उभा होता. तो तर लहान मुलाप्रमाणे त्या माणसाला जेवण भरवत होता. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून रोहितचे बाबा होते. जशी रोहितवर त्यांची नजर पडली तेव्हा त्यांना धक्काच बसला. रोहितची आई सुद्धा तिथे बसली होती. दोघांची अवस्था खूपच खराब झाली होती. एवढ्या वर्षांनी आपल्या मुलाला पाहून ते व्हीलचेअरवरून उठण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ते पडणारच होते. हे दृश्य पाहून पटकन रोहित पुढे धावला आणि आपल्या बाबांना पकडून त्यांनी घट्ट मिठी मारली. ते खूप रडत होते. त्यांनी आपल्या हाताला लावलेली सलाईन सुद्धा काढून फेकून दिली. कितीतरी वेळ ते काहीच बोलले नाहीत, पण अद्विक मात्र तिथे हैराण होऊन उभा होता. त्याला कळत नव्हते की माझ्या मित्राचे आजोबा, त्यांच्यासोबत माझ्या बाबांचे काय नाते आहे. रोहितचे बाबा रोहितची माफी मागू लागले. ते म्हणाले, तू गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो, त्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. कदाचित मी तुझ्या बायकोवर आरोप लावले होते, म्हणूनच तुझ्या बहिणीचा घटस्फोट होऊन ती पुन्हा घरी आली आहे. तिचे लग्न ज्या घरात झाले होते ते खूप जास्त श्रीमंत लोक होते आणि क्रांतिक हा रोहितच्या बहिणीचा मुलगा होता, त्याचा भाचा होता. ते दोघेही एकाच स्कूलमध्ये शिकत असल्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती. जेव्हा रोहितच्या आईला समजले की तिच्या नातवाबरोबर येणारा मित्र हा तिच्याच मुलाचा मुलगा आहे तेव्हा तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि तिने त्याचे चुंबन घेऊ लागली होती. त्या घरात जणू काही आता आनंदाची लहर आली होती. रोहितचे बाबा म्हणत होते की मी मरण्या अगोदर माझ्या सुनेची माफी मागू इच्छित आहे. तिने जर माझ्या नातवाची चांगली काळजी घेतली आहे. काजलला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती पुन्हा एकदा घाबरली होती, कारण आजपर्यंत ती त्यांच्या वाईट वागण्याला विसरली नव्हती. परंतु जेव्हा ती आपल्या सासू सासऱ्यांना भेटायला आली तेव्हा तिच्यासमोर त्यांनी हात जोडले. हे जेव्हा तिने पाहिलं तेव्हा ती रडू लागली. काजलने आपल्या सासू सासऱ्यांचे हात पकडले आणि त्यांच्या हाताला चुंबन घेत म्हणाली, तुम्ही मोठे आहात, तुम्हाला माफी मागण्याची काहीच गरज नाही. फक्त तुम्ही आम्हाला माफ केलं एवढंच खूप आहे. त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ केलेलं. आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस ते आपल्या मुलांबरोबर सुनेबरोबर घालवण्याचे स्वप्न पाहू लागले. रोहित सुद्धा आता खूप बदलला होता. त्याने खूप मेहनत केली होती, त्यामुळेच कदाचित त्याला आयुष्याचे रहस्य समजले होते. जर तो याच आलिशान महालामध्ये राहिला असता तर त्याला बाहेर जगामध्ये काय चालू आहे काहीच समजले नसते. जेव्हा तो महालासारख्या घरातून बाहेर पडला तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने बाहेरील जगाची खरी ओळख झाली होती.
रोहित आणि काजल आता आपल्या सासू सासऱ्यांसोबत त्यांच्याच घरात राहत आहे. आपला मुलगा आणि सून बाहेर गेल्यानंतर आपली काय अवस्था होते याची जाणीव सुद्धा रोहितच्या आईबाबांना झाली होती. त्यामुळे सर्वजण आता गुण्या गोविंदाने एकत्र राहू लागले आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि अशीच गोष्ट वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.